न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय आणि त्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलाय। 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। त्यामुळेच आता अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार? निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळकीची सुरुवात केलेली त्याचं काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। बऱ्याच मीटिंग्स आदरणीय दादांबरोबर झाल्या। साहेबांच्या सूचनेप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या विनंतीला सुद्धा धरून आम्ही पण विनंतीसारखी करत होतो की दोन्ही पार्टीचं नुकसान होतं, आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बऱ्याच मीटिंग्स झाल्या होत्या आणि दादांची पण संमती त्या सगळ्या बाबतीत मिळालेली होती। आता अलीकडच्या काळात सुद्धा गोविंदबागला मीटिंग झाली, त्याच्यात मला तर प्रदर्शनात पूर्ण त्यांनी त्यावेळी फिरवलं। आता सगळं झालं होतं आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या पद्धतीने आम्ही जिल्हा परिषद सुद्धा घड्याळीवर लढतो आहोत, तुतारीच्या ऐवजी घड्याळीवर लढतो आहोत। हे त्याचंच एक मोठं पाऊल होतं आणि जिल्हा परिषदा झाल्यानंतर काही कायदेशीर बाबी होत्या की खासदार आमदार हे जे काही पदसिद्ध पदं आहेत, हे जे निवडून आलेले, तर ते मर्जिंग होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही कायदेशीर अडचण येऊ नये, हा त्यातला महत्वाचा भाग होता। तर सगळं तपासून योग्य ते निर्णय जिल्हा परिषदच्या नंतर होणार होते। मला राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा। चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळेस दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही, खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही। ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया। तुम्ही अनेकांनी प्रश्न विचारले, प्रत्येकानं मी हेच सांगितलं होतं, वेट अँड वॉच। खरं तर अवघ्या काही कालावधीनंतर ही गोष्ट कशा पद्धतीने पुढे न्यायची याचा दादांचा स्वतःचा प्लॅन तयार होता आणि दादांची ही इच्छा होती। पण आता दादांची ती इच्छा, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुटुंब म्हणून एकत्र यावं, एकत्र काम करावं, ही जी इच्छा होती, ही कशी पुढे न्यायची त्याबद्दल आता आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ।